नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. महत्त्वाच्या सुपरफास्ट घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी मुंबईकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बातमी. मुंबईमध्ये मध्य रेल्वेवर 3 दिवसांसाठी विशेष मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे आणि सीएसएमटीच्या फलाट क्रमांक 10 आणि 11च्या विस्तारीकरणासाठी हा ब्लॉक घेण्यात आलाय. ठाणे स्टेशनच्या फलाट क्रमांक 5 आणि 6चं देखील काम जे ते हाती घेण्यात आलंय. 3 दिवसांसाठी 930 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. अनेक एक्सप्रेसच्या फेऱ्या सुद्धा रद्द करण्यात आल्यात. विशेष मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत आणि रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची सकाळपासूनच गर्दी होताना सुद्धा दिसते. तर बेस्ट प्रशासन अतिरिक्त 486 फेऱ्या ब्लॉक काळामध्ये चालवणार आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट प्रशासनानं सुद्धा निर्णय घेतलेला आहे. 3 दिवसांसाठी 930 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांचे हाल होऊ नयेत यासाठी आता बेस्ट प्रशासन सुद्धा सरसावलेलं आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट प्रशासन अतिरिक्त 486 फेऱ्या ब्लॉक काळामध्ये चालवणार आहे. 3 दिवसांचा हा विशेष मेगा ब्लॉक आहे. सीएसएमटी मधून बसची सुविधा आहे. दादर स्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि कुर्ल्यातून सुद्धा बसची सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही 3 दृश्य जी आहेत ती आपण पाहताय. थेट जाऊयात सीएसएमटी रेल्वे स्थानकावर. नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. माफ करा, सीएसएमटी बस स्थानकावर नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नंदकिशोर, रेल्वेच्या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. विशेष मेगा ब्लॉक आहे. मात्र बेस्ट प्रशासन आता प्रवाशांसाठी सरसावलेलं आहे. कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलंय? सीएसएमटी स्थानकामधून किती बसेस सुटणार आहेत? नक्कीच वृषाली, जर पाहायला गेलं तर या साईडला जर पाहायला गेलं तर सीएसटी स्टेशन आहे आणि सीएसटी स्टेशनवरती फलाट क्रमांक 10 आणि 11चं जे विस्तारीकरणाचं काम चालू आहे, त्यामुळे हा विशेष ब्लॉक घेण्यात येणार असल्याचं सुद्धा पाहायला मिळतं. जवळपास 3 दिवस हा संपूर्ण ब्लॉक असणार आहे आणि त्यामुळे आता बेस्ट प्रशासन सुद्धा जो मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी पुढे सरसावलेलं आपल्याला पाहायला मिळते. खरं तर रात्रीच्या आणि 232 जादा ज्या फेऱ्या आहेत त्या बेस्टकडून सोडण्यात आलेल्या आहेत, तर दिवसाच्या 254 ज्या जादा फेऱ्या आहेत त्या सोडण्यात आलेल्या आहेत. मुंबईतील प्रमुख जे एरिया आहेत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर प्लाझा, भायखळा, वडाळा, सायन या मार्गावरती हे संपूर्ण जे रूट आहे तो असणार आहे. 31 मे ते 2 जूनच्या दुपारी 3:30 पर्यंत हा संपूर्ण ज्या एक्स्ट्राच्या फेऱ्या आहेत त्या सोडण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कुलाबा आगारातून बेडच्या जादा फेऱ्या चालवण्यात येणार असल्याची सुद्धा माहिती समोर येते. कुलाबा आगार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते भायखळा, वडाळा, दादर प्लाझा, राणी लक्ष्मीबाई चौक, सायन इथपर्यंत हा संपूर्ण ज्या जादा बसेस आहेत त्या सोडण्यात येणार आहेत. एकूण 43 एक्स्ट्रा ज्या बस आहेत त्या बेस्टकडून देण्यात आलेल्या आहेत. एकूण 254 जादा फेऱ्या विविध मार्गावरती होणार आहेत. त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर 1 जून रात्री 12:30 ते 2 जून दुपारी 12:30 पर्यंत एकूण 232 ज्या जादा फेऱ्या आहेत त्या सोडण्यात येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. वृषाली, जर पाहायला गेलं तर संपूर्ण मध्य रेल्वेवरती हा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे 930 ज्या लोकलच्या फेऱ्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होते आणि ही गैरसोय कुठेतरी कमी व्हावी यासाठी आता हा बेस्टकडून उपक्रम राबवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच धन्यवाद नंदकिशोर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आता